लोकसभा निकालानंतर मातोश्री बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळालाय। उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांची बैठक मातोश्रीवर बोलावली। संजय दिना पाटील वाजत गाजत मातोश्रीवर पोहोचले। इतर नवनिर्वाचित खासदार सुद्धा मातोश्रीवर पोहोचले। लोकसभेच्या निकालावर या बैठकीमध्ये मंथन होणार आहे। प्रतिनिधी चेतन सावंत आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। चेतन, मातोश्री बाहेर नेमकं काय वातावरण पाहायला मिळतंय? कार्यकर्त्यांचा कसा जल्लोष आहे आणि बैठकीबाबतचे काय अपडेट्स? रिती बैठक अजून सुरू नाही झाली आहे, मात्र जे नवनिर्वाचित खासदार आहेत संजय दिना पाटील असतील, ओमराजे निंबाळकर असतील, हे इथे दाखल झालेले आहेत। या बैठकीला थोडा वेळ सुरुवात होईल, मात्र संजय दिना पाटील जे ईशान्य मुंबईचे खासदार आहेत, हे जेव्हा मातोश्रीवर दाखल झाले तेव्हा त्यांच्यासह बँड देखील होता आणि मोठ्या प्रमाणात ईशान्य मुंबईतील कार्यकर्ते पदाधिकारी हे देखील उपस्थित आहेत आणि जल्लोषात एकदम मातोश्रीमध्ये त्यांचा प्रवेश होत आहे। खरं तर अटीतटीची लढत होणार होती, मात्र आपण पाहिलं असेल ईशान्य मुंबईची जी निवडणूक झाली या निवडणुकीत तीनदा पैसे वाटण्याचा प्रकार झाला असेल किंवा हिंदू मुस्लिम असेल, मराठी गुजराती असेल, असं काही घटना घडत होत्या वारंवार। अशातच संजय दिना पाटील हे लीड घेतील का किंवा मीर कोटेचा हे विजयी होतील का हे देखील पाहणं महत्वाचं होतं। आणि या एकंदरीत या सर्व घटनेनंतर संजय दिना पाटील यांचा 29,000 मताधिक्यांनी विजय झालेला आहे आणि त्यानंतर आज ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आणि बैठकीसाठी मातोश्रीत दाखल झाले। त्यामुळे हा जो त्यांच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा जल्लोष हा पाहण्यासारखा आहे। अगदी चेतन, संजय दिना पाटील तर वाजत गाजत पोहोचलेत, त्याचे दृश्य सुद्धा आम्ही प्रेक्षकांना आपण दाखवतोय। आणखी कोण कोण खासदार आहेत नवनिर्वाचित जे तिथे पोहोचलेले आहेत? इतर कुठले नेते आहेत महत्त्वाचे जे बैठकीसाठी पोहोचले? खरं तर नवनिर्वाचित खासदारांबरोबर माजी खासदार देखील पोहोचलेले आहेत। राजन विचारे असतील, आनंद गीते असतील, त्यावर माजी आमदार वसंत गीते असतील, हे देखील मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की या खासदारांच्या बैठकीमध्ये ओमराजे निंबाळकर दाखल झालेले आहेत। अजून काही खासदार आहेत ते येणं बाकी आहे, मात्र थोड्याच वेळात ते खासदार देखील इथे पोहोचतील आणि बैठकीला सुरुवात होतील। खरं तर निश्चित, आणि बैठक सुरू झाल्यानंतर तिथे नेमकं काय घडतंय, त्यातले कुठले महत्त्वाचे मुद्दे तिथे उपस्थित होत आहेत, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। चेतन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये आत्ताच्या क्षणाची सगळ्यात